नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. भरपूर दिवस झाले ब्लॉग येत नव्हता, कारण खूप कामं पेंडिंग होती आमची. ते करण्यामध्ये आम्ही बिझी होतो, त्यामुळे वेळच मिळत नव्हता आम्हाला. तर त्यासाठी बोललो आज थोडासा वेळ आहे तर एक ब्लॉग करून टाकूया. भरपूर दिवस झाले आम्ही कुठे दोघेही गेलो नाही, कारण याच बिझी शेड्यूलमुळे आम्हाला कुठे जाता आलं नाही. त्यामुळे आज एक छोटासा प्रोग्राम आहे, तो बघण्यासाठी मी आणि विद्या दोघंही चाललेलो आहे. विद्याची तयारी करण्याचा प्रोग्राम चालू आहे. ती तयारी झाल्यावरती आपण निघू इकडनं. कोणता प्रोग्राम आहे तो तिकडे गेल्यावरती आम्ही तुम्हाला दाखवूच. तर तुम्ही न स्किप करता तो प्रोग्राम नक्की बघा, कारण तिथे मोठे मोठे कलाकार, कलावंत, भरपूर मोठे गायकसुद्धा येणार आहेत. तर त्यामधले थोडेफार शॉर्ट्स मी तुम्हाला शूट करून दाखवेल त्यामध्ये. तर तुम्ही न स्किप करता ते नक्की बघा. प्रोग्राम खूप चांगला होईल माझ्या मते तरी. तर तिथे गेल्यावरती आपण बघूया. चला मग निघूया आपण. पूर्ण जाणार पब्लिक किती बाबा. अंग स्टार्ट नाही झालं वाटतं. हे इकडं प्रोग्राम ठेवलेला आहे महाकवी कालिदास नाट्यगृह. भरपूर अशी गर्दी इकडे जमलेली आहे प्रोग्राम बघण्यासाठी. मध्ये जाऊ, प्रोग्राम कसा आहे ते बघूया. चला आता मग एंट्री करूया आपण इकडनं. चला चला चलो, साहेब आमचे दिसते आहेत. जय भीम साहेब. चला चला चला, इकडनं एंट्री झालेली आहे. बसूया. जय भीम जय भीम जय भीम जय भीम. जावयाला बघायला बदलापूरवरून लोक आले, मी आली नाही. पण रागवायचं नाही नाही, असं आपल्यात असं काही नाही. म्हणून चप्पल घातली आहे, कारण चालता येत नाही ना. उडा पूर्ण उडा. हा, तर चप्पल घातल्या म्हणून. काही रागाने बिगाने आपटला का नाही नाही, तिला मी आपू शकतो. बाकी बरे हो बरे बरे. तुम्ही कुठे बसताय? बसा बस आहे. नाही, आम्ही 10-12 महिला. चला. अगं येणार कसं? हे बंद होईल का नाही होत? चला 1 मिनटं भाऊ. चला चला बसूया. हा चलो. ही आमची चिमणी. हे कोणाची बॅग? सो आम्ही पोचलेलो आहे प्रोग्राममध्ये. पण तुला कोणी बोलवलेलं आहे काय का? हो माय गॉड, VIP पास आहे. सगळे आलेले आहेत. ताई आहे, मीनल आहे, आत्या आहे, सगळेजण आहेत. आणि भरपूर अशी गर्दी पण जमलेली आहे बघण्यासाठी. प्रोग्रामाला सुरुवात होत आहे. दीप प्रज्वलनचा कार्यक्रम आता सुरू होत आहे. तथागतांना फुलं अर्पण करतील. तथागत भगवान गौतम बुद्धांचा. तथागत भगवान गौतम बुद्धांचा. या ठिकाणी मुकेश भाई छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुतळ्यास पुष्पहार घालतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा.
तसेच सचिनभाई मोहिते यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुतळ्यास हार घालायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. वंजारी साहेब व सचिनभाई मोहिते हे दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. सकल विजयानं देव रूपं सुजीव निमल चक्षु गभीर घोषं गौरवन्नं सुखाय अभय चित्तं निभय कामं सुरत धम्म सुपेम विरत रज सुजन तेनन भीमरावंग सरामी भीमरावंग सरामी भीमरावंग सरामी. विश्वरत्न बोधिसत्व प्रकांड पंडित महामानव अर्थशास्त्रज्ञ मानवी वंशशास्त्रज्ञ इतिहासकारक स्त्री उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. कि बाद भीम बुद्ध फुले कबीर इनका मैं नाम लेता हूँ. कि बाद भीम बुद्ध फुले कबीर इनका मैं नाम लेता हूँ. दलितों के मसीहा भीमराज इन पर अपनी जान निसार करता हूँ. और यहाँ बैठे मेरे तमाम भाई और बहनों को हाथ जोड़कर तहे दिल से जय भीम करता हूँ, तहे दिल से जय भीम करता हूँ. बाबा साहब का मिशन, बाबा साहब का सपना क्या पूरा करेंगे मी नाव घेत नाहीये. तो माणूस म्हणाला होता दादा ही बाबासाहेबांची माणसं बाबासाहेबांचं स्वप्न काय पूर्ण करतील. त्याला मला म्हणायचं बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच स्वप्न पाहिलं नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गर्जना आणि प्रतिज्ञा होती एक दिवस संपूर्ण भारत बौद्धमय करीन ही बाबासाहेबांची प्रतिज्ञा होती. स्वप्न नव्हतं. स्वप्न तुमच्या आणि माझ्यासारख्या आळशी माणसं पाहता जे नेहमी झोपलेले असतात. हे मान्य आहे मला. हम बिखरे हैं, यह हवा बिखरे जरूर है, इतना ही कहूंगा. हम बिखरे जरूर है पर टूटे हरगिज नहीं. हम बिखरे जरूर है टूटे हरगिज नहीं. अरे बाप का घर छोड़ के किसी और घर में गए नहीं. अजी दादा ये बात सही है. हम बिखरे जरूर है टूटे हरगिज नहीं. बाप का घर छोड़ के किसी और के घर में गए नहीं. क्यों ना होगा बाबा साहब का मिशन पूरा. बाबा साहब के शेर बच्चे अब तक मरे नहीं, अब तक मरे नहीं. बाबा साहब का सपना ये जरूर माने जरूर पूरा करेंगे. बाबा साहब ने कहा था मुझे मेरे पढ़े लिखे लोगों ने धोखा दे दिया. ये बात सही है. बाबा साहब ने कहा था मुझे मेरे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. लेकिन बाबा साहब मैं ये कहूंगा कि आपको आपके सदी के लोगों ने धोखा दिया है. इस सदी के नौजवान पढ़े लिखे आपकी मिशन को कभी हरगिज धोखा नहीं देंगे, हरगिज गद्दार नहीं होंगे बाबा साहब. मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला बुद्ध धम्माच्या उजळीत टाकलं. 1956 साली बुद्धं शरणं गच्छामीचे स्वर संपूर्ण विश्वात निनादले. प्रत्येक दुःखी माणूस पीडित माणूस हा आनंदाने भरून आला. त्याचं अंतःकरण आनंदाने फुलून आलं कारण तो पुन्हा एकदा पूर्व आश्रमीतल्या बौद्ध धर्मात पदार्पण करीत होता. बाबासाहेब म्हणाले मी तुम्हाला बौद्ध धर्म दिला म्हणजे मी तुम्हाला नवीन धर्म किंवा धर्म दिलेला नाही तर तुम्ही पूर्वाश्रमीतले बौद्धच होतात. फक्त हे नातं तुटलेलं होतं. पुन्हा एकदा ते नातं मी जोडण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब इतकंच म्हणाले. एवढंच म्हणेल माझ्या भीमाने जाणीला बुद्ध, माझ्या भीमाने वाणीला बुद्ध, माझ्या भीमाने लिहिला बुद्ध, माझ्या भीमाने वर्णिला बुद्ध. आणि या जगताला कळाला 56 साली तथागत भगवान गौतम बुद्ध, तथागत भगवान गौतम बुद्ध. भव्य दिव्य असा कार्यकर्ता निर्धार मेळावा होतोय. खूप खूप आभार मला बोलवल्याबद्दल. माझ्या गाण्यात सुरुवात होती. फुले कबीर शाहू, फुले कबीर शाहू, उनका पहले नाम लेता हूँ. भगवान बुद्ध को दिल से प्रणाम करता हूँ. हमारे दलितों के नेता प्यारे भीम जी उन पर जान न्यौछावर करता हूँ. और काम से पहले सभी को हाथ जोड़कर दिल से जय भीम करता
जरा आवाज कमी होते म्हणतो. प्रत्येक बौद्धाच्या घरात भीम सैनिक तयार झाला पाहिजे. प्रत्येक बौद्धाच्या घरात भीम सैनिक तयार झाला पाहिजे. क्रांतीचा निळा झेंडा घेऊन रस्त्यावर तो आला पाहिजे. मनातल्या मनात बोलल्यावर कसं चालेल सुरेश? बेबीच्या देठापासून जय भीम आवाज निघाला पाहिजे. जय भीम आवाज निघाला पाहिजे. कळलं? जय भीम. ये बात क्या बात है. एक आगळा वेगळा विषय सादर करतो, लक्ष असू द्या. माझ्या बाबासाहेबांनी बुद्धांना सोडून कुठं शरण केलं नाही. महाबोधी लोकनाथ बोधी राजा नमामि. माझे बाबासाहेब काय म्हणतात? महाबोधी लोकनाथ बोधी राजा नमामि. अहो बोधी राजा नमामि. कारण का? महाबोधी लोकनाथ बोधी राजा नमामि. बोधी वृक्षाला पाहून माझा भीमराव करतोय गाणे गायलेले आहेत. इकडे खायला काही चालवलं नव्हतं तरी पण बॅगेत भरून भरून आणलं मी. आज मुंबईमध्ये हे सगळं. महाराष्ट्रामध्ये खासदारकीमध्ये आपण पाहिलं, आमदारकीला पाहिलं, तर माझं असं म्हणणं आहे की ह्या टायमाला मुंबईमध्ये कुठल्या परिस्थितीत ईशान्य मुंबई 5 ते 6 सीट सुटल्या पाहिजे. आणि या मुंबईमध्ये 18 ते 20, 20 ते 25 सीट महानगरपालिकेचे प्रोग्राम बघून उद्याला भरपूर भूक लागली. खायचं काम चाललंय. टाइम झालं जेवायचं. जेवायचं टाइम झालं, स्नॅक खायचं टाइम. सोनू पण चाललंय खायचं. खा 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 खाऊन घे, लाजू नको. कर संपलं शोरू. झालं वाटतं. तू खा खा, तू टेन्शन नको, तू खाऊन घे. बाबासाहेबांना कमी लेखलं. बाबासाहेबांना त्यांच्या आयतीमध्ये कधी मोठं होऊ दिलं नाही. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म शिकवला, बौद्धांना सवलती दिल्या नाही. बाबासाहेबांना सवलती, बाबासाहेबांच्या बौद्ध धर्माला सवलतीपासून पराव. या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आमच्या समाजाचे नेते माननीय आठवले साहेब या कार्यक्रमाला शुभेच्छा देतील. भाषण होणार आहे ते आपण ऐकूया. महामानव तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना वंदन करू. मी आलो आहे माझ्या मुलूंच्या घरात. मी आलो आहे माझ्या मुलूंच्या घरात, कारण इथे गाण्यासाठी आलेले आहेत कडूबाई घरात. मी उद्या काढणार आहे तुमच्या सर्वांची वरात. मी उद्याच काढणार आहे तुमच्या सर्वांची वरात, कारण RPI आलेला आहे भला. ही कडूबाई नाही, ही गोडबाई आहे. ही कडूबाई नाही, ही गोडबाई हाय, कारण तिच्या तो ही कडू बाय नाही, ही आहे गोड बाय. ही आहे गोड बाय, कारण तिच्या तोंडावर जय भीम आहे. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, म्हणूनच मला अजून चष्मा लागला नाही. मुलुंड घराणा
महापालिकेचे एक तिकीट हवे. मुलुंडकरांना महापालिकेचे एक तिकीट हवे. ते देतील तुम्हाला अजित रणदिवे. हा मेळावा आहे करण्यासाठी निर्धार. हा मेळावा आहे करण्यासाठी निर्धार. कारण पॅन्थर पासून आपण कधीच मांडली नाही या चळवळीमध्ये हार. वेळ आला तर करतो आम्ही जबरदस्त वार. वेळ आला तर आम्ही जबरदस्त करतो वार. आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्याचा मी करतो निर्धार. आजचा मेळावा अत्यंत चांगल्या गर्दीमध्ये होतो आहे. या ठिकाणी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे. कडूबाईचा आवाज अत्यंत आकाशाला गवसणारा आहे. आणि मुलुंडची जनता, ईशान्य मुंबईतले कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. एक तर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवायची असेल तर आपण हिंमत ठेवली पाहिजे. हिंमत ठेवायची असेल तर दुसऱ्याची हिंमत ठेवली पाहिजे. चळवळी येतात जातात, आरोप होतात, प्रत्यारोप होतात. पण किती आरोप झाले तरी डगमगणारा मी अजिबात नाही. जय भीमचा बुलंद आवाज करणारा मी आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी मैदानात उतरलेलो आहे. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मला रोज लोक बोलवतात. ज्या नॉर्थ ईस्ट मध्ये रिपब्लिकन पक्ष गेला नव्हता त्या ठिकाणी मी पक्ष जाऊन पोहोचवलेला आहे. अंदमान निकोबार असेल, दादरा नगर हवेली असेल, दीव दमन असेल, साऊथ इंडिया, नॉर्थ इंडिया, पांडिचेरी, सगळ्या ठिकाणी पक्ष जातो आहे. कारण आपण सगळेजण माझ्या पाठीशी आहात. पण आपणाला पॅन्थर सारखं खाली ग्रासरूटवर काम केलं पाहिजे. समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे. वस्ती वस्तीमध्ये आपली छावणी शाखा स्थापन केली पाहिजे. या शाखेमध्ये अनेक समस्या आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांची एक फळी उभी केली पाहिजे. पार्टी चालवणं सोपं काम नाही. नेता होणं एवढं सोपं काम नाही. त्यासाठी अनेक रात्री आपल्याला जागावं लागतं. नेतृत्व आपल्याला करायचं असेल तर आपण लोकांच्या प्रश्नांशी बांधिलकी मानून आपण त्या डोहामध्ये उडी टाकली पाहिजे. वेळ आली तर जेलमध्ये जाण्याची तयारी असली पाहिजे. अलीकडे असं दिसत नाही मला. फोटो काढण्यासाठी शायनिंग करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी बळी आहे. पण जेलमध्ये जाणारे कार्यकर्ते मला दिसत नाही. आणि मी जोपर्यंत तुम्हाला जेलमध्ये टाकत नाही तोपर्यंत मी थंड बसणार. जेलमध्ये म्हणजेच आपण आंदोलन करायचं आहे. महाबोधी महाविहार जे आहे बोधगया या ठिकाणी गौतम बुद्धांना 2500 वर्षापूर्वी ज्ञानप्राप्ती झाली. त्या बुद्ध विहाराचा जो ताबा आहे तो ताबा बहुतांकडे तर आहेच आहे. पण त्या ट्रस्टीमध्ये काय हिंदू लोकांची नावं सुद्धा त्या ठिकाणी असतात. आपल्या सगळ्या बौद्ध बांधवांचं म्हणणं आहे, आपल्या सगळ्या बौद्ध भिक्खूंचं म्हणणं आहे की आमच्या ट्रस्टमध्ये हिंदू लोक नको. आणि आमच्या ट्रस्टमध्ये जर हिंदू लोक असतील तर हिंदू लोकांच्या ट्रस्टमध्ये आम्हालाही घ्या. तर मला वाटतं की आम्हाला तिकडे जायचं नाही. आम्हाला आमचं बुद्ध विहार ताब्यात द्या. नितीश कुमारजी, आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे. आपण सोशलिस्ट आहात, आपण बाबासाहेबांना मानणारे आहात. आपण ते महाविहार हे आमच्या ताब्यात द्या. जर तुम्ही ते आमच्या ताब्यात दिलं नाही तर ते हिसकावून घेण्याची सुद्धा ताकद आमच्यामध्ये आहे. अरे तुम बड़ो तुम लड़ो मैं तुम्हारे साथ.
आपण कांकरच्या काळामध्ये ज्या पद्धतीने चौताळलेले कांकर मला पाहायला मिळाले आता काय. पण अनेक प्रश्न सुटले की आपल्याला थोडं वय वाढलं की आपण थोडेसे मागे मागे जातो. नवीन तरुणांना संधी दिली पाहिजे. जुन्या लोकांनी मागे राहिलं पाहिजे. किती दिवस एका एका पदावर राहणार आपण. आणि मी नेता झालेलो आहे की मी कुठल्याही पदावर नसताना मी तर सुरुवातीला मी साधा यशस्वी नव्हतो. मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होईपर्यंत मी कुठल्याही सगळे मुख्यमंत्री माझ्या ओळखीचे होते पण मला कधी यशस्वी व्हावं वाटलं नाही. मिळालं पाहिजे, सत्ता मिळाली पाहिजे पण मिळून मिळणार किती लोकांना. सत्ता मिळाली पाहिजे पण ती सत्ता हिसकावून घेण्यासाठी सुद्धा आपल्याकडे तेवढी ताकद असली पाहिजे. उद्या तिकीट नाही दिलं तर एकाला त्यांच्या लोकांमध्ये किती बंडखोरी होते. तुम्हाला मुलुंडमध्ये तिकीट पाहिजे पण मुलुंडमध्ये मिळत नाही तिकीट. आपल्याला सगळे नगरसेवकीचे पिछे आहे. तुम्ही दिले ना पण तुम्ही दिले तर काय उपकार केले का तुम्ही. पार्टीत काम करायचं त्यांना निवडून द्यावंच लागेल. पण एखादी तिकीट तुमचा निर्धार मिळावा आहे. सिल्वन त्यांचा निर्धार कायमच आहे कारण ते मागच्या वेळेला निर्धार मिळावा झाला त्यावेळेला तिकीट मागितलं मिळालं नाही. तिकीट मागायचं आहे पण तिकीट मागताना जर नाही मिळालं तर उभा राहून निवडून आणा ना. अगर मैं आगे बढ़ूंगा तो तुमको टिकट नहीं मिलेगा. तुमको टिकट चाहिए तो तुम्हें आगे बढ़ना. सांगा तात्पर्य एवढंच आहे की मग प्रयत्न करू. माझा कार्यकर्ता महानगरपालिकेमध्ये जाण्यामध्ये मला स्वतःला आनंद आहे कारण मुलुंड हा तसा आपला पालिकेला जन्म. आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बंद करा म्हटलं की मुलुंड बंद करण्याची ताकद आपल्या कार्यकर्त्यांमध्ये होती आज आहे. म्हणून प्रयत्न करूया आपण ईशान्य मुंबई हा तसा आपल्या कांकर पासूनचा मोठा अत्यंत ऍक्टिव्ह असणारा हा परिसर आहे. आपण या ठिकाणी 8-10 तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करूया. आपण महानगरपालिकेला सुद्धा आपण तशी बांधणी करण्यात त्यांना आवश्यक आहे. मुंबई कमिटी आहे, ईशान्य मुंबईची कमिटी आहे, तालुक्याच्या कमिटी आहे, पक्ष आपला आहे. पण तुम्हाला राग आला पाहिजे. अन्याय झाला की राग आला पाहिजे. राग आला की जेलमध्ये जाण्याची तयारी पाहिजे. पक्षाचं नाव असलं पाहिजे. एवढा मोठा मेळावा होतोय की टीव्हीवाला इथे येत नाही आपला. त्याला निमंत्रण दिलं की नाही. हेमंत नाही की मी निमंत्रण दिलेलं आहे पण बाकीचं दिलं नाही म्हणून ते आले नाही. आले पाहिजेत ना. निमंत्रण दिलं असेल तर तो वेगळा विषय आहे परंतु ठीक आहे सगळे पत्रकार आपले करत आहे. एवढा मोठा मेळावा कटावट लावले, झेंडे लावले, इथे सगळे गायन पार्टी ठेवली. त्याची कुठल्या तरी टीव्हीला एखादी बातमी आली पाहिजे तुमचा ऑल इंडियाचा राष्ट्रीय अध्यक्ष झालेला आहे. परत होत नाही. माझ्या पत्रकार परिषदेच्या बातम्या येतात पण सभेसाठी पत्रकार बाकीचे येत नाही. नाशिकमध्ये 10,000, 12,000, 15,000 लोकांची मोठी परिषद झाली. किती बातम्या आल्या मला माहित नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ठीक आहे परिस्थितीचा विषय अजिबात नाही. पण आपण अशी बांधणी करूया की आता या मुलुंडच्या प्रत्येक घराघरातल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. झोपडपट्ट्याच्या ठिकाणी बिल्डिंग उभ्या राहिल्या पण त्या बिल्डिंग मध्ये पाणी पोचते की नाही पाहिलं पाहिजे. त्या बिल्डिंग मध्ये कुणाची काय अडचण आहे ते पाहिलं पाहिजे. कोण विधवा महिला झालेली आहे तिच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे की त्या बाईची परिस्थिती काय आहे, तिला कशा पद्धतीची मदत करणं आवश्यक आहे. तरुण आपले फिरत असतात. नशा करणाऱ्या तरुणांची सुद्धा बरीचशी माणसं कार्यकर्ते बिघडतात. नशा तुम्हाला जयभीमची पाहिजे आहे ती नशा जयभीमची आहे. पण अशा अनेक प्रश्नांसाठी आपल्याला लढे उभी करावी लागतील.
झोपडपट्टीचा प्रश्न तेवढा राहिला नाही तसा. हा? अरे हा मुंबई भागात आहे आपला जवळ. तर फॉरेस्टच्या जागेवर ज्या झोपड्या आहेत त्या झोपड्याला अजून पूर्णपणे मान्यता मिळत नाही. अनेक वर्ष झोपडपट्टीच्या मुळंच मी नेता झालो. झोपडपट्टीतली माणसं माझ्या पाठीमागे नसती तर मला कुठे विचारलं नसतं, मी दिल्लीपर्यंत पोहोचलो नसतो. या झोपडपट्टीतल्या माणसाने मला शक्ती दिली, ताकद दिली आणि म्हणून मला दिल्लीपर्यंत पोहोचता आलं. कोण काय म्हणते ते जाऊ द्या, दिल्लीपर्यंत पोहोचलं एवढं सोपं काम नाही. माझ्या मनामध्ये जय भीम हाय म्हणून मला कुणीच रोखू शकत नाही. कुणाला म्हणायचं म्हणू द्या, मी तर तिकडे जाऊन पोहोचलो, मी सगळ्या दिल्लीमध्ये पोहोचलो. आता मी अमेरिकेचं मला निमंत्रण आलंय. अमेरिकेत गेलो तर तिकडे सुद्धा रिपब्लिकन पार्टी आहे. तर वेळ आली तर मी अमेरिकेत जाऊन रिपब्लिकन पार्टी चालू आहे. तुम्ही जर बरोबर काम केलं नाही तर एकदा मी अमेरिकेला गेलो, पुन्हा नंतर ठीक आहे. सांगायचं उद्देश एवढाच नाही की आपण काम करू. आजचा मेळावा अत्यंत आपण चांगला ठेवलेला आहे. सगळ्यांची नावं काही मी घेत नाही, सगळे स्टेजवर आहे. विनोद जाधव हे सूत्रसंचालन करतायत. जे त्यांना कधी काय चावलं तर विनोद जाधव तसा भाषण न करणारा कार्यकर्ता आहे, पण फक्त नावच सुचवण्याचं काम त्याच्यावर असतं. ठीक आहे, आपण सगळे अजून आपल्याला गाणी ऐकायची आहेत. मी एक गाणं ऐकणार आहे, त्यानंतर मी ते जाणार आहे. तर मी आता मग ठीक आहे. आणि अनेक लोकांचा प्रवेश होणार होता. पुन्हा जिल्हाध्यक्ष इकडं कोण कोण ते प्रवेश करणारे नावं या ठिकाणी दोनच नाव घेतो, तुम्ही दोन्ही या ठिकाणी युवक देखील प्रवेश करतात, महिला देखील प्रवेश करतायत. 100 महिला संजना रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली रेखा सावंत, अर्पणा कांबळे त्यांच्या 100 महिला या ठिकाणी प्रवेश करणार आहेत. तसेच या ठिकाणी प्रवेशाने जाहीर केलेला आहे. नंतर आपण त्याचं स्वागत करू. युवक आघाडीमध्ये 50 कार्यकर्ते या ठिकाणी आज निर्धार मेळावा घेऊन सामील झालेले आहेत. तुषार वैराट आणि त्यांची सर्व टीम आणि प्रतीक संगारे त्यांची सर्व टीम या ठिकाणी साहेबांच्या उपस्थितीत आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि आपला प्रवेश झालेला आहे. यानंतर आठवले साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आमचे योगेश शिलवत, मुकेश भाई आणि सर्व ईशान्य मुंबईचे सर्वच मंडळी आणि मुलुंड तालुक्यातर्फे या ठिकाणी आठवले साहेबांचं स्वागत होत आहे. ईशान्य मुंबई अजित भाऊ यांच्यातर्फे आठवले साहेबांचं स्वागत होत आहे. या ठिकाणी मला कृपा करून विनंती करतो, मंचावरती ज्या काही चेअर्स आहेत आपण कृपा करून त्या खाली कराव्यात. आणि वाद्यवृंदांना विनंती आहे, आपण सज्ज व्हायचं आहे. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी बने मला हम भिकारी बने मला ये है मेरे आज गुलामी का टूट गया था, भिखारी बने हैं माला माल, ये है मेरे
संतोष भाऊ